ओम हनुमते नमः. बघा, महिलांनी कोणत्या चुका या दिवशी टाळायच्या आहेत. 2 एप्रिल म्हणजे उद्याच गुरुवारी चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिवशी या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. संकटातून मुक्ती देणारा आणि सुखसमृद्धी देणारा हा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु हनुमंताची उपासना करताना काही कडक नियम पाळणे आवश्यक असतं. जर या नियमात चूक झाली तर उपासनेचे पूर्ण फळ देखील मिळत नाही. संकटमोचन हनुमान, पण त्यांच्या पूजेचे नियम इतर देवांच्या तुलनेत थोडेसे कठीण आणि शिस्तबद्ध आहेत. ते कसे की 2 एप्रिल म्हणजे उद्या मारुतीरायाची कृपा मिळवायची असेल तर काही गोष्टींपासून दूर राहणं आपल्या हिताचं ठरतं. सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रह्मचर्य आणि वामकुक्षी. म्हणजे काय तर बघा, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. या दिवशी मन केवळ हनुमंताच्या चरणी असावं. तसेच या दिवशी दिवसा झोपणे म्हणजे वामकुक्षी टाळणे, त्याऐवजी नामस्मरण किंवा स्तोत्रपठण करावं. त्याचबरोबर आहार आणि व्यसनांपासून दूर राहावं. म्हणजेच काय तर हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने केवळ शाकाहाराचा अवलंब करावा. मांसाहार किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन, दारू, तंबाखू इत्यादी वाईट गोष्टी करू नये. तसे केल्यास तुमची उपासना खंडित होऊ शकते. पुढची गोष्ट अशी की कपड्यांच्या रंगाची निवड अशी, म्हणजेच क्लॉथिंग चॉईस तुम्ही त्याला म्हणू शकता. हनुमानाची पूजा करताना कधीही पांढरे किंवा काळे कपडे परिधान करू नका. हे रंग या दिवशी निषिद्ध मानले जातात. त्याऐवजी हनुमंताला प्रिय असलेले लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानलं जातं. भग्न झालेल्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करणं टाळा. भंग झालेले, तुटलेले फोटो त्याची पूजा करणं टाळा. घरात हनुमानाची कोणतीही तुटलेली मूर्ती किंवा फाटलेली फोटो नसावी. तर तिची असेल तर ती विसर्जन करा, तिची पूजा करू नका. अशा वस्तूंचे आजच्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. नवीन मूर्तीशी शास्त्रोक्त स्थापना करून पूजा करावी. त्याचबरोबर सुतक असल्यास काळजी घ्यायची आहे. जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झालेला असेल आणि सुतक सुरू असेल तर हनुमान जयंतीचा उपवास किंवा मूर्तीपूजा देखील करू नये. अशा वेळी तुम्ही मनोमन किंवा दूर बसून मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचं पठण करू शकता. त्याचबरोबर पाद्यपूजा कोणाची करावी बघा, पाद्यपूजा कोणाची करावी तर हनुमंत स्वतःला प्रभू श्रीरामाचा निष्ठावान सेवक मानतात. त्यामुळे हनुमानाची पाद्यसेवा म्हणजेच पायांची पूजा करू नये. जर तुम्हाला पाद्यपूजा करायचीच असेल तर श्रीरामाच्या पादुकांची करावी. हनुमानाला नैवेद्य म्हणून गुळ खोबरं, हरभरा डाळ, बुंदीचे लाडू किंवा इमरती जिलेबी अर्पण करावी. महिलांनी काही थोडेसे नियम आहेत, काही रूल्स आहेत जे वुमन्ससाठी आहेत. हनुमान हा बालब्रह्मचारी आहे. त्यामुळे महिलांनी हनुमंताच्या मूर्तीला स्पर्श करणं टाळायचं आहे. दुरूनच नमस्कार करून किंवा हनुमान चालिसा वाचून महिला आपली भक्ती व्यक्त करू शकतात. भक्तीचे हे नियम पाळले आणि मनोभावे पूजा अर्चा केली तर हनुमंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जय बजरंगबली. बजरंगबली की जय. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.